आज एक मोठे सेमिनार आयोजित करण्यात आले होते आणि अनेक लोक डॉक्टर राजूंना भेटण्यासाठी जमले होते. प्रत्येक जण बसण्यासाठी जागा शोधत होता. एक वृद्ध माणूसही खूप वेळ प्रयत्न करत होता, पण खूप कष्टानंतर तो शेवटी पहिल्या रांगेत बसू शकला. थोड्याच वेळात डॉक्टर राजू सभागृहात प्रवेश करतात. सूत्रसंचालक त्यांची ओळख करून देतात. ते सर्वात तरुण आणि यशस्वी उद्योगपतींपैकी एक आहेत. देखणे व्यक्तिमत्व आहे आणि अनेक कंपन्यांचे मालक आहेत. ओळखीनंतर डॉक्टर राजू आत्मविश्वासाने आपली गोष्ट सांगायला सुरुवात करतात. एकदा रामेश्वरम नावाचे एक गाव होते. ते हिरवेगार सुंदर गाव होते. आनंददायी वातावरण आणि मनमिळावू लोक होते. त्या गावातील एका छोट्या घरात रमण नावाचा एक मुलगा राहत होता. रमण स्वप्नाळू आणि आळशी मुलगा होता. झोपणे व स्वप्न पाहणे यालाच जास्त आवडायचे. रोज सकाळी त्याची आई त्याला उठवण्यासाठी ओरडायची. रमण नेहमी म्हणायचा, "आणखी 5 मिनिटं." शेवटी आईच्या कडकपणामुळे तो शाळेसाठी तयार व्हायचा. रमणला वाटायचे की तो आयुष्यातला सगळ्यात मोठा अपयशी माणूस आहे. धावण्याच्या शर्यती असोत, फुटबॉल असो किंवा क्रिकेट, तो नेहमी हरायचा. खेळताना तो लवकर थकायचा. अभ्यासातही तो कमी गुण मिळवायचा, कारण तो फारसा अभ्यास नसे करत. इतर मुले त्याची थट्टा करायची. दिवसेंदिवस रमण अधिकच आळशी होत गेला. एक दिवस त्याची आईने त्याला ठामपणे सांगितले, "मी उद्या सकाळी लवकर निघणार आहे. वेळेवर उठ आणि शाळेत जा." रमण मनातल्या मनात हसला, कारण त्याला जास्त झोप मिळेल असे वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्याला निरोप देत प्रेमाने चुंबन दिले. "आणखी 5 मिनिटं." तो हळूच पुटपुटला. जेव्हा तो शेवटी जागा झाला तेव्हा घड्याळात दुपारी 3 वाजले होते. रमण स्तब्ध झाला. लाज आणि पश्चातापाने भरून गेला. नंतर आई घरी परत आली तेव्हा रमण शाळेत गेला नाही हे पाहून ती खूपच धक्क्यात आणि निराश झाली. अपराधीपणाची भावना मनात घेऊन रमण घराबाहेर पडला आणि नदीकाठी जाऊन बसला, विचारांत हरवण्यासाठी. नदीजवळ एक माणूस फळे विकून झाल्यावर दगडावर बसलेला त्याला दिसला. रमण त्याच्या शेजारी बसला. त्या माणसाने प्रेमाने विचारले, "अरे, तू एवढा उदास का दिसतोयस?" रमणने आपली सगळी कथा सांगितली. आपले अपयश, आळशीपणा आणि स्वतःला निरुपयोगी वाटणे. तो माणूस हसत म्हणाला, "माझी गोष्ट ऐकशील का? माझं नाव विकास आहे." त्याने नदीपलीकडील एक मोठा बंगला आणि कंपनीच्या इमारती दाखवत सांगितले, "हे सगळं कधीकाळी माझ्या वडिलांचं होतं. मी सुद्धा तुझ्यासारखाच, कदाचित त्याहूनही वाईट, आळशी आणि बेफिकीर होतो. आई-वडिलांची आणि शिक्षकांची कधीही ऐकले नाही. वडील गेल्यानंतर मी व्यवसाय सांभाळला, पण माझ्या वाईट सवयींमुळे आणि निष्काळजीपणामुळे तो बुडला. काही वर्षांच मी दिवाळखोर झालो. मी सगळं गमावलं, कुटुंबही. खूप उशिरा मला माझ्या चुका कळल्या. आता मी रोज मेहनत करतो, रोज व्यायाम करतो, पुस्तकं वाचतो, शिस्त पाळतो, जे कधीच केलं नव्हतं. हळूहळू आयुष्य पुन्हा उभं करत आहे." विकास रमणकडे पाहून प्रेमाने म्हणाला, "व्यायाम कर, धाव, वाच, अभ्यास कर. यश एका दिवसात मिळत नाही. सातत्य ठेव. एक दिवस आपण नक्की पुन्हा भेटू. तेव्हा तू यशस्वी झालेला असशील." त्या दिवसापासून रमणचं आयुष्य बदललं. तो लवकर उठू लागला, व्यायाम करू लागला, धावू लागला, पुस्तकं वाचू लागला, मन लावून अभ्यास करू लागला आणि आईला मदत करू लागला. सुरुवातीला बदल दिसला नाही, पण त्याने हार मानली नाही. काही महिन्यांतच त्याच्या मेहनतीचे परिणाम दिसू लागले. रमणने आयुष्यभर या चांगल्या सवयी जतल्या. डॉक्टर राजूंनी आपली गोष्ट थांबवली आणि पहिल्या रांगेत बसलेल्या त्या वृद्ध माणसाला स्टेजवर बोलावले. त्यांनी आदराने त्यांचा हात धरला आणि प्रेक्षकांना त्यांची ओळख करून दिली. ते आत्मविश्वासाने म्हणाले, "या गोष्टीतील रमण म्हणजे मीच. ते माझं लहानपणीचं टोपण नाव होतं आणि मला आयुष्यात योग्य दिशा दाखवणारे हे महान व्यक्ती आहेत, श्री विकास." तो वृद्ध माणूस स्टेजवर अभिमानाने उभा राहिला. अजूनही त्याला विश्वास बसत नव्हता की कधी काळी आळशी असलेला तो मुलगा आज डॉक्टर राजू बनला आहे. कथेचा बोध: प्रयत्न करण्यासाठी कोणतेही वय नसते. चांगल्या सवयी आणि लहान बदल सातत्याने केल्यास आनंदी आणि यशस्वी आयुष्य घडू शकते.